गुड इव्हिनिंग. आपण गंगा आरतीसाठी चाललोय. बघू शकतो गंगा. सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्या गंगेत. आपण बघू शकतो इथे खूप सारी गर्दी आहे. येस, आपण स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. आपण पाहू शकतो आपल्या पाठीमागं हरिद्वार ते स्टेशन आणि हा संपूर्ण परिसर. तर जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की संपूर्ण प्रवास आपण बघणार आहोत आणि जवळजवळ 26 तासांचा हा ट्रेनचा सफर पूर्ण करून पुण्यात ते हरिद्वार असं आपण पोहोचलोय. आज हरिद्वारला आपण थांबूयात आणि गंगा आरती वगैरे बघणार आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये संपूर्ण गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आपण एक इथून आता ॲटो घेतलेली आहे. येस, तर या ॲटोतनं आपण आता एका मुक्कामाच्या ठिकाणावरती चाललेलो आहे. कुठे नेणार आहेत माहीत नाही. ते दादा आहेत, एक 20 रुपये पर हेड या पद्धतीने ते घेऊन चाललेत. तिथे खूप सारे हॉटेल आहेत अशा ठिकाणी. बघूयात कुठे पोहोचतोय आपण. तर आपण रूम शोधतोय जिथे आपल्याला छान मिळतील आणि कमी पैशात मिळतील. तुम्हाला मी सांगेल आल्यानंतर. हा खडा आहे ना ना, चांगली लोक मिळणं गरजेचे आहेत. आपल्यासोबत हे दादा आहेत. हे पुण्यालाच होते आधी 10 वर्षापूर्वी आणि आता ते आपल्याला इथून रस्ते दाखवत आहेत आणि हॉटेल देखील शोधून देत आहेत. चांगलं हॉटेल जे थोडं कमी खर्चात मिळेल. खरं तर ही कौतुकाची गोष्ट असायला हवी. हे बघा, ही लोक दमलेली इथे. आम्ही पूर्ण बॅग घेऊन मागे बसलेलो आहोत. अगदी कंजेस्टेड मध्ये आता आम्ही रूम शोधत आहोत. ओव्हर कंजेस्टेड आणि रूम शोधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मदत करतायत हे दादा. हे पुण्याला होते जसं मी तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे. फायनली आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे. रूमचं हे शोधून देण्यामध्ये मोठं योगदान या गाडी चालकाचं आहे. त्यांनी आपल्याला ती रूम शोधून दिलेली आहे. हॉटेल नाव मला काही लक्षात येईल ना ते वरती आपण बघू शकतो. त्या हॉटेलला आपण थांबलेलो आहे. स्वस्तात रूम मिळालेली आहे आपल्याला, नॉन AC. आम्ही 4 लोक आहोत आणि तुम्ही स्टेशनच्या जवळूनच इथे येऊ शकता. पण 10 मिनिटाचं अंतर आहे. एका 700-800 मीटरवरती आहे. 1500 रुपये एका नाईटचे चार्जेस आहेत ह्या रूमचे. आणि रूम कशी आपण ती लवकरच बघणार आहोत. हॉटेल तुम्ही बघू शकता, हे बघा. तर आपल्याला अखेर रूम भेटलेली आहे. स्टेशनवर उतरल्यापासून बराच वेळ आपण फिरलो आणि आपल्याला फायद्यात पडेल अशी एक रूम भेटलेली आहे. खरं तरी रूम शोधून देण्यासाठी तो रिक्षा चालक महत्त्वाचा ठरला. तो पुण्याला काम करत होता. त्यांनी ही रूम आपल्याला शोधून दिलेली आहे. हे बघू शकतो आपण 205 आपल्या रूमचा नंबर आहे आणि खूप स्वस्तात आपल्याला ही रूम मिळाली. चला आपण बघूयात आपली रूम ॲक्च्युली आहे कशी. येस, आपण बघू शकतो ही रूम 1500 रुपये ह्या रूमचे चार्जेस आहेत. आपल्याला 1500 रुपयांनी घेतलेले. उद्या सकाळी आपण 4 वाजता निघणार आहोत सोनप्रयागसाठी. स्टेशनवरनंच गाड्या आहेत. सुमो गाडी आहे, बस आहे. त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. आजची रात्र ही रूम आपल्याला मिळालेली आहे फक्त 1500 रुपयात. ह्या हॉटेलचं नाव आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही येण्याचा प्रयत्न करत असाल किंवा येणार असाल तर तुम्ही इथे येऊ शकता. हे हॉटेल ऑनलाईन दिसत नाही. मी पुन्हा सांगेन, हॉटेल ऑनलाईन दिसत नाही. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नाव आणि लिंक देतोय. कृपया त्यांना कॉल करा. 1500 रुपयात ही रूम तुम्हाला मिळेल. नॉन AC आहे, आपण बघू शकतो. पण ACची गरज नाही. 4 लोक आरामात ह्या रूममध्ये राहू शकता. आम्हीही 4 लोक ह्या रूममध्ये राहणार आहोत आणि 1500 रुपयाचा हिशोब करा पर हेड किती येतील. परवडेलच. त्यामुळे कमी बजेटमध्ये फिरायचं आहे, केदारनाथ करायचं आहे
चॅनल फॉलो करा, बघत राहा. चलो बाय, भेटूयात थोड्या वेळाने. गुड इव्हिनिंग. हरिद्वारमध्ये आपण आहोत आणि गंगा आरतीसाठी ते आलो. आता मी जस्ट आता आंघोळ केली आहे गंगेमध्ये. असं म्हणतात की गंगेमध्ये आंघोळ केली की सगळं पाप धुवून जातं. तर मी आता आंघोळ केली आहे, तर बघूयात नेमकं काय. तर गंगा आरती बघण्यासाठी आता आपण जाणार आहोत. केस वाळवतोय. यात आपण बघू शकतो भयानक इथे अशी गर्दी आहे. खूप सारे लोक आलेली आहेत गंगा आरतीसाठी. आम्ही जिथे राहतोय तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पायी पायी चालू आहे. फार सुंदर आहे. तर केदारनाथला जायच्या वेळेस 1 दिवस स्टे तुम्ही हरिद्वारला नक्की करा, जेणेकरून तुम्हाला हे अविस्मरणीय क्षण बघता येतील. इथे लोक येत असतात. महत्त्वाची गोष्ट, पैसे मागत असतात. त्याच्याकडे आपण ठरवायचे. आम्ही तर नाही दिले. त्यामुळे यस, गंगा आरती आता आपण बघणार आहोत. तुम्हाला मी दाखवणार आहे. चला, मी गर्दी आपण तोपर्यंत बघू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की इथे खूप स्वस्त अशा गोष्टी मिळतात. आपल्याकडे ज्या गोष्टी खूप महाग आहेत, उदाहरणार्थ आपण बघू शकतो इथे शंख आहेत, माळी आहे, टॅटू आहे, खूप साऱ्या गोष्टी इथे विकायला आहेत. कपडे खूप स्वस्त आहे. त्यात पुरुषांचे सगळ्यात जास्त स्वस्त आहेत असं मला दिसलंय. तर तुम्ही त्याचा पण विचार करू शकता. जर तुम्ही येत असाल तर शॉपिंग पण एक तुमच्यासाठी चांगलं हे होऊ शकतं. येस, आता जाऊयात आरतीच्या ठिकाणावरती आणि आरती बघूयात. आपण गंगा आरतीसाठी चाललोय. बघू शकतो गंगा. सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्या गंगेत. आपण बघू शकतो इथे खूप सारी गर्दी आहे. ही गंगा आहे. ते लोक सगळे गंगा स्नान करतात. आपण बघू शकतो खूप सारी गर्दी इथे आहे. आता आपण गंगा आरतीसाठी जाणार आहोत. गंगेची आरती जी खूप फेमस आहे आणि त्यासाठी आपण हरिद्वारला आलेलो आहे. यस, तुम्हाला गंगा आरती दाखवणार आहे मी. खूप सुंदर असं गंगा आरती इथे या ठिकाणी होते. ती आपल्याला बघायची आहे. वातावरण फार सुंदर झालंय. ऊन नाहीये. आपण गर्दी बघू शकतो. खूप गर्दी आहे या ठिकाणी आणि नदीलाही खूप पाणी आहे. गंगा आरतीसाठी आपण आलेलो आहे. इथे माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो इथं धनुष पूल आहे. हा धनुष पूल म्हणतात त्याला. कारण त्याचं काय आहे, तुम्ही बघू शकता की धनुष्यवाणी त्याचा आकार आहे. हे आपण बघू शकतो इथे धनुष्यवाणी असा आकार आहे. त्यामुळे याला धनुष पूल बनतात. बंद आहे तो आज, काय माहीत नाही का बंद आहे. कदाचित गंगा आरती असल्यामुळे त्यांनी बंद केला असेल. खूप गर्दी इथं या ठिकाणी. हे बघू शकता आपण सर्व लोक ही गंगा आरतीसाठी बसलेली आहेत. ती आता लवकरच सुरू होईल. आपण ती बघणार आहोत नेमकं काय असतं गंगा आरतीमध्ये. येस, आरतीसाठी आपण जमलेलो आहोत. ती आरती आता सुरू झालेली आपण पाहू शकतो. खूप सारी गर्दी ह्या ठिकाणी आहे.
फायनली आपली गंगा आरती झालेली आहे आणि आपण ती बघितलेली आहे. सो आता आपण रूमवर जाऊयात, कारण उद्या सकाळी आपल्याला केदारनाथसाठी निघायचं आहे. त्यामुळे आराम करूयात. सकाळी केदारनाथला निघायचं आहे. तुम्हाला हरिद्वारचा हा संपूर्ण प्रवास आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सेकंड एक महत्त्वाचं की हरिद्वारपर्यंत यायचं कसं हा जर प्रश्न तुम्हाला आता पडला असेल हा व्हिडिओ बघून, तर मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. कृपया त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता की हरिद्वारपर्यंत कसं यायचं आहे. आणि एकदा हरिद्वारला आलात की मी आज जे तुम्हाला दाखवले ते एकदा नक्की बघा आणि गंगा आरतीचा आनंद घ्या. चला उद्या सकाळी थेट पुढच्या ब्लॉगला भेटूयात. तो असणार आहे हरिद्वार ते गौरीकुंडचा प्रवास कसा असणार आहे तो आपण बघणार आहोत. चलो बाय.